तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ कृष्ण अर्पण अकॅडमी. मी पराग गोरे. ठीक आहे, मी तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवणार आहोत. आज आपण 12th स्टँडर्डचा 10वा चॅप्टर, ठीक आहे, ते म्हणजे कोणचा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, ते आज आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, वेळ न वाया घालता आपण चॅप्टर चालू करू. ठीक आहे, आता पहा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन कोणता चॅप्टर आहे आपला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय माहित पाहिजे, हॅलोजन म्हणजे काय. हॅलोजन म्हणजे काय? आता हॅलोजन म्हणजे तुम्ही सध्याच्या कंडिशनला काय लक्षात ठेवू शकता, ग्रुप 17. ग्रुप 17 मधले जेवढे पण एलिमेंट आहेत ते काय आहेत, हॅलोजन. आता हॅलोजन कशाने डिनोट करतो आपण, एक्स न. कशाने डिनोट करतो आपण, एक्स न. आता एक्स कोण असू शकते सर, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, हे चारच एलिमेंट लक्षात ठेवायचे. कोणचा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे, हे काय झाले हॅलोजन. सेकंड म्हणजे काय, आपल्याला काय माहित पाहिजे, हायड्रोकार्बन्स. काय माहित पाहिजे आपल्याला, हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, आता पहा, जेव्हा आपण हायड्रोकार्बन्स या शब्दाला आपण ब्रेक करतो तेव्हा काय भेटते आपल्याला, दोन शब्द. कोणचा, एक म्हणजे कोण, हायड्रोजन. सेकंड म्हणजे कोण, कार्बन. सेकंड म्हणजे कोण, कार्बन. तर हायड्रो हा शब्द कुठून आला, हायड्रोजन पासून. कार्बन हा शब्द कुठून आला, कार्बन पासून. ठीक आहे. आता द कंपाऊंड, याच्यावरून याची डेफिनेशन काय पडली, द कंपाऊंड विच मेड अप ऑफ काय, कार्बन अँड हायड्रोजन ओनली इज नोन ॲज काय, हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, 11वी मध्ये हा चॅप्टर आहे. मी होप करतो सगळ्यांचा हा झाला असेल. मी काय शॉर्ट फॉर्म मध्ये नाही का कव्हर करून देतो. ठीक आहे. हायड्रोकार्बन्स मध्ये आपल्याला चार टाईप पाहायचे. कोणते कोणते, अल्केन चे कोणता फॉर्म्युला फॉलो करते, CnH2n+2. ठीक आहे, अल्केन मध्ये एक डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असते का, नसते. एक कोण आहे, अल्किन, ENE आली म्हणजे कोणता फॉर्म्युला फॉलो करेल, CnH2n. यामध्ये काय असते, डबल बॉन्ड प्रेझेंट असते. काय असते, डबल बॉन्ड प्रेझेंट. इथे लिहू का असं, डबल बॉन्ड प्रेझेंट. ठीक आहे. थर्ड कोणचा आहे, अल्काइन. अल्काइन्स म्हणजे काय, CnH2n-2. हे त्यांचा काय जनरल फॉर्म्युला आहे. यामध्ये कोणचा बॉन्ड प्रेझेंट असते, ट्रिपल बॉन्ड. कोणचा, ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट. एक कोणचं आहे, अरिन्स. अरिन्स म्हणजे काय, अरोमॅटिक कंपाऊंड. आता अरोमॅटिक कंपाऊंड म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्याला डोक्यात काय चमकलं पाहिजे, काय चमकलं पाहिजे, ते म्हणजे बेन्झीन. ठीक आहे, अरिन्स म्हणजे काय, डोक्यात पहिले चमकलं पाहिजे बेन्झीन. बेन्झीन म्हणजे काय, अरोमॅटिक कंपाऊंड. आणि अजून काय चमकलं पाहिजे, हकेल रूल. कोणचा, हकेल रूल. हकेल रूल माहित आहे का, हो, कारण की अरोमॅटिसिटीहून एक क्वेश्चन असते. हकेल रूल म्हणजे कोणचा असते, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. ठीक आहे, इथपर्यंत येते का, हो. आता याच चॅप्टर मधला आपण नाही का पहिली डेफिनेशन शिकवा. ठीक आहे, पहिला काय पाहू आपण, फर्स्ट काय म्हणू आपण, हॅलो अल्केन्स. काय म्हणू आपण, हॅलो. आता हॅलो हा शब्द कुठून आला, हॅलोजन पासून. कुठून आला, हॅलोजन पासून. आणि सेकंड काय म्हणायचं आपण, अल्केन. काय म्हटलं आपण, अल्केन. आता हॅलो अल्केन्स, द कंपाऊंड विच मेड अप ऑफ हॅलोजन अँड अल्केन्स इज कोन ॲज हॅलो अल्केन्स. असं बी म्हणू शकता तुम्ही, काहीच चुकीचं नाही. ठीक आहे, आपण काय म्हणू पहा, वेन वेन वन ऑफ द वन ऑफ द वन ऑफ द हायड्रोजन ॲटम हायड्रोजन हायड्रोजन ॲटम is is from 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 saturated aliphatic saturated aliphatic compound compound by by halogen atom by halogen atom 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 is known as is known is known as काय म्हणू आपण त्याला, हॅलो अल्केन्स. काय म्हणू आपण त्याला, हॅलो अल्केन्स. ठीक आहे, हॅलो अल्केन्स. और काय म्हणतात, और याला अजून काय म्हणतात, जे की आपण आतापर्यंत माहित आहे, अल्किल हॅलाइड. काय म्हणतो आपण, अल्किल हॅलाइड. ठीक आहे, दोघांचा मिनिंग सेम आहे का, हो, दोघांचा मिनिंग सेमच आहे. काय चेंज आहे का, नाही. ठीक आहे, हॅलो अल्केन्स बी एक आहे, अल्किल हॅलाइड बी एक आहे. ठीक आहे, जसं की एक्झाम्पल मधून काय देऊ शकतो आपण, सगळ्यात पहिला मेंबर घेतला आपण, कोण घेतला आपण, CH4. कोण घेतला आपण, CH4 घेतला का पहिला मेंबर, हो. इथं कोण टाकला आपण, Cl2. कोण घेतला, Cl2 इन प्रेझेन्स ऑफ H2. अशी रिएक्शन पाहिली होती का तुम्ही. ठीक आहे, याची ठिकाणी तुम्हाला काय दिसलं असेल, युव्ही लाईट. काय दिसलं असेल, युव्ही लाईट. यामध्ये काय होते की बा, एक हायड्रोजन रिप्लेस होते कशानं, Cl. कशाने रिप्लेस झाला, Cl न. प्लस काय भेटते आपल्याला, एक HCl. अशी रिएक्शन आपण झाली असेल. आता पहा, या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आहे का, नाही. म्हणजे हा कोण आहे, अल्केन आहे. पण अल्केन मध्ये हा काय डेरिव्हेटिव्ह तयार झाला का. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्यापासून आपण तयार केला. कोणापासून तयार केला आपण, हे अल्केन पासून तयार केला. म्हणून काय म्हटलेलं आहे या चॅप्टरचं नाव, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅलोजन. कशापासून भेटले आपल्याला, अल्केन पासून. म्हणून काय म्हटलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स. अल्केन्स अँड अरिन्स सेम टू सेम. पहा, यामध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आहे का, नाही. मग हे काय झाला, हॅलो अल्केन्स. काय झाला, हॅलो अल्केन. यालाच काय म्हणू शकतो आपण, कॉमनली नेम म्हटलं तर मिथिल क्लोराईड. काय म्हणतो आपण, मिथिल क्लोराईड. आता समजलं का, हॅलो अल्केन्स. आता हॅलो अरिन्स एक शब्द. अजून काय आला, एक नवीन शब्द आहे. याच्यातला नवीन शब्द कोणचा आहे, आता हा नवीन कायचा बे, जुनाच आहे.
ठीक आहे, ते कोणचं आहे? हॅलो अरेन्ज. कोणचं आहे? हॅलो हॅलो अरेन्ज. आता अरेन्ज म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? अरेन्ज म्हणजे काय? अरोमॅटिक कंपाऊंड. आणि हॅलो म्हणजे काय? हॅलोजन. द कंपाऊंड विच मेड अप ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड अँड हॅलोजन इज नोन एज हॅलो अरेन्ज. पण या केसमध्ये काय होते? जेव्हा वेन वेन वन ऑफ हायड्रोजन आयटम वन ऑफ हायड्रोजन हायड्रोजन atom one of hydrogen atom is one of hydrogen atom from aromatic compound from aromatic compound compound is काय is replaced by is replaced by halogen is replaced by halogen is known as is known as halo 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 हॅलो अरेंज इज नोन ॲज हॅलो अरेंज. ठीक आहे, चलो काय म्हणू आपण? हॅलो अरेंज म्हणू. काय म्हणू आपण? हॅलो अरेंज. ठीक आहे. आता पहा, जसं की एक्झाम्पल याची बी रिएक्शन तुम्ही पाहिली. आपण कोण घेतो? आपण बेन्झिन घेतो. घेतला का? हो. याला काय म्हणायचं? बेन्झिन. नाव लिहून टाकू का? बेन्झिन. C6H6 याचं नाव काय आपलं? बेन्झिन. बेन्झिनवर कोण टाकतो आपण? Cl2. कोण टाकतो? Cl2. या प्रेझेन्समध्ये HNOच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन होत नाही. हा. समोर पाहू काऊन होत नाही, काय रिझन आहे त्याचा. मग काय टाकू तो याच्यावर आपण? लेविस बेस म्हणजे काय? AlCl3. कोण टाकतो? AlCl3. आपल्याला एक काय भेटते इकडं? वन ऑफ द हायड्रोजन आयटम इज रिप्लेस बाय Cl प्लस काय भेटते आपल्याला? एक Cl. काय भेटते? SCl. ठीक आहे, याचं नाव काय आहे? क्लोरोबेन्झिन. काय म्हणतो आपण? क्लोरोबेन्झिन. ठीक आहे, क्लोरो बेन्झिन. जेव्हा तुम्ही याचा फॉर्म्युला पाहाल, त्याचा फॉर्म्युला काय? C6H6. याचा काय फॉर्म्युला? C6H6. पण या केसमध्ये आता याचा फॉर्म्युला काय झाला? C6 तर झाला. C काय झाला? 6. कार्बन मध्ये काही चेंज झाला का? नाही. पण हायड्रोजन मध्ये चेंज झाला का? हो. 6 चे किती झाले? 5. आणि त्याच्या ठिकाणी कोणाला? हॅलोजन. सबस्टिट्यूट झाला का? वन ऑफ द हायड्रोजन इज सबस्टिट्यूटेड बाय हॅलोजन ॲटम. वन ऑफ द हायड्रोजन इज सबस्टिट्यूटेड बाय काय? हॅलोजन ॲटम्स. इन कशात? ॲरोमॅटिक रिंग्स. इन कशात? ॲरोमॅटिक रिंग. इज नोन ॲज हॅलो अरेंज. अजून डेफिनेशन तुम्ही असं म्हणू शकता का? हो, म्हणू शकता. आता हॅलो अल्किन झाला, हॅलो अरेंज झाला. सेम केस मध्ये काय होईल माहितीये का? हॅलो अल्किन येऊन जाईल, तुम्हाला कधी कधी विचारला जाईल. त्याला काय म्हणू आपण? हॅलो अल्किन्स. आता तुम्ही काय म्हणू शकता की बा वन ऑफ द हायड्रोजन आयटम इज रिप्लेस बाय द हॅलोजन आयटम इन अल्किन्स. कशात झाला असेल? अल्किन. जसं की तुम्ही घेतला CH2 डबल बॉन्ड काय? CH2. यामध्ये काय झालं असेल? आपण इथं काय टाकलं? आपण एक H2 नावाचा कंपाऊंड टाकला का? हो. आणि याच्यात मध्ये काय झालं? डबल यामध्ये काय झालं की बा CH2 डबल बॉन्ड CH2 एक हायड्रोजन, इथे किती होते? 2 हायड्रोजन. एक हायड्रोजन कमी झाला, इथे कोण लागला आपला? X प्लस काय भेटला आपल्याला? HX. काय भेटला? HX. आता याला काय म्हणू आपण? हे अल्किन आहे का? नाही. हा अल्किन आहे का? हो, कारण की डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. मग यालाच काय म्हणू आपण? हॅलो अल्किन्स. काय म्हणू? हॅलो अल्किन्स. काय म्हणायचं? हॅलो अल्किन्स. तर थर्ड स्टेप मध्ये काय राहिलं आता? लास्ट मध्ये राहिलंच काय आता? हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स. अल्काइन्स. आता हे एवढे इम्पॉर्टंट नाही, याच्यामुळे याच्या डेफिनेशन लिहून देत नाही. ठीक आहे, हे एवढं इम्पॉर्टंट आहे का? नाही. आता काय होईल? आपण एक ऍसिटिलीनचा मॉलिक्युल घेऊ. CH ट्रिपल बॉन्ड CH. याच्यात बी काय टाकू आपण? X2. काय टाकू? X2. या कंडिशन मध्ये बी आपल्याला काय भेटते? इथं काही ना काही असेल बरं एक्सच्या ठिकाणी. ठीक आहे, आपल्याला काय भेटेल मग इथं? HC डबल ट्रिपल बॉन्ड ऍज इट इज X. याला काय म्हणतो आपण? हॅलो अल्काइन्स. काय म्हणू आपण? हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स. ठीक आहे, आता मी होप करतो तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन समजलं. हॅलोजन म्हणजे काय? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे, मग काय पाहिलं आपण? हायड्रोकार्बन्स पाहिलं. काय पाहिलं? हायड्रोकार्बन्स. मग हॅलो अल्केन्स म्हणजे काय? वन ऑफ द हायड्रोजन आयटम इज सबस्टिट्यूटेड बाय द हॅलोजन आयटम इन कशात? अल्केन्स. इन कशात? अल्केन्स. त्याला काय म्हटलं आपण? हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स म्हणजे काय? एखादा हायड्रोजन आयटम हे काय झाला? सबस्टिट्यूटेड झाला. कशामुळं? इन बेन्झिन रिंग. इन कशात? बेन्झिन रिंग बाय हॅलोजन आयटम इज नोन एज हॅलो अरेन्ज म्हटलं. हॅलो अल्किन्स म्हणजे काय? अल्किन मधून एखादा हायड्रोजन सबस्टिट्यूटेड झाला. आणि हॅलो अल्काइन्स म्हणजे काय? अल्काइन मधून एखादा हायड्रोजन सबस्टिट्यूटेड झाला. ठीक आहे, आता ऑन द बेसिस ऑफ दिस जे चॅप्टर मध्ये फॉलो होते, आपण काय करू? याचं क्लासिफिकेशन. काय करू? क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता मी नाव टाकतो काय? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन. काय करू? क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन ऑफ काय? एक मिनिट हा, हे यूज करतो. हे पुस्तक पाहून घेऊ एकदा. एक मिनिट. ठीक आहे. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ऑन द
basis of basis of on the basis of number of halogen, number of halogen, halogen, classification on the basis of number of halogen. आता एक सांगा, आता पहा एक्झाम्पल पैकी, आता मी काय करतो, एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, एक्झाम्पल नवीन येणं लिहू का, थोडं चांगलं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, एक्झाम्पल लिहिलं. आता काय लिहितो इथं, CH3 बॉन्ड Cl लिहिला का. हो, सगळ्यांची नावं लक्षात यायला पाहिजे. इथं काय घेऊ आपण, CH2 बॉन्ड काय, CH2. इथं काय घेऊ आपण, Cl. इथं बी काय घेऊ, Cl. बराबर का. हो. अजून काय घेऊ आपण, CH2 बॉन्ड CH बॉन्ड काय, CH2 घेतला का. हो. इथं बी कोण लावला आपण, Cl. इथं बी कोण लावला आपण, Cl. इथं बी कोण लावला, C. सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहेत का. हो. पहिले पाहायचं अल्केन आहे का. हो, कारण की डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आहे का, नाही. याच्यात बी आहे का, नाही. याच्यात बी आहे का, नाही. मग तिन्ही बी अल्केन आहे का. हो. तिन्ही बी अल्केन आहे आणि तिन्ही बी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे का पाहायचं. मग मिनिमम कंडिशन काय आहे की एखादा हायड्रोजन काय झाला पाहिजे, रिप्लेस झाला पाहिजे कोणाला, हॅलोजन आयटमनं. याच्यात हा Cl झालेला आहे, दिसत आहे. हो. CH4 मधून काय आला, CH3 झाला आणि एक Cl आयटम आला. हो. यामध्ये दोन Cl झालेले आहे. हो. एक झाला पाहिजे, मिनिमम एक. मॅक्झिमम किती बी झाले चालतात का. हो. इथं किती झालेले आहेत, 3. इथं किती झालेले आहेत, 3. आता नंबर ऑफ हॅलोजन आयटम वेगवेगळे आहेत. मग क्लासिफाय कसं करायचं, याला काय म्हणायचं मग, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय म्हणू आपण, मोनो मोनो हॅलोजन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. याला काय म्हणू आपण, डाय हॅलोजन. काय म्हणू मग, डाय हॅलोजन. डाय हॅलोजन. ठीक आहे. याला काय म्हणायचं मग, ट्राय हॅलोजन. बस, सिंपल असताय. बस काय, सिंपल असताय. ट्राय हॅलोजन. यामध्ये काही डोकं लावायचं काम आहे का, नाही. यामध्ये काही डोकं लावायचं काम आहे का, नाही. ठीक आहे. जर आता तुम्हाला समजा बेन्झिन दिली दिली का. हो. आता बेन्झिन रिंगला समजा X लागला लागला का. हो. आता हा काय झाला, मोनो. हा काय झाला, मोनो डेरिव्हेटिव्ह. समजा बेन्झिन रिंगला 2X लागले. कोण लागले, 2X. इथं बी काय लावू आपण, X. इथं बी काय लावू आपण, X. हा काय झाला, डाय डेरिव्हेटिव्ह. हा काय झाला, डाय हॅलोजन. हॅलोजन कंपाऊंड म्हणू शकतो आपण याला. काय म्हणू शकतो, हॅलोजन कंपाऊंड. जर याच्या ठिकाणी काय लागेल, बेन्झिन. बेन्झिनच्या ठिकाणी कोण लागला, Cl. इथं बी 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 कोण लागला, Cl. याचं नाव काय लिहू शकतो आपण, सांगा बरं. ह्यालाच काय म्हणू आपण, हेक्झा क्लोरो बेन्झिन. हेक्झा क्लोरो बेन्झिन. हेक्झा हेक्झा क्लोरो क्लोरो बेन्झिन. ठीक आहे. हेक्झा क्लोरो बेन्झिन. आता जे बी गावाकडचे पोट्टे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही एक नाव ऐकलेलं आहे काय, BHC ऐकलेलं आहे का, BHC पावडर. BHC पावडर ऐकलेलं आहे. आपण कशाला, मुंग्या मारण्यासाठी वापरतो, बराबर आहे का. याचा मिनिंग काय, BHC चा, बेन्झा हेक्झा क्लोराइड. काय नाव आहे याचं, बेन्झा हेक्झा क्लोराइड. आता ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन आयटम आपण याला क्लासिफाय करू शकतो का. हो. जर नंबर ऑफ हॅलोजन आयटम काय असला, एक, तर याला काय म्हणू, मोनो हॅलोजन कंपाऊंड म्हणू किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणू. ज्यात समजा 2 असले, डाय हॅलोजन कंपाऊंड म्हणू. काय म्हणू, हॅलोजन कंपाऊंड. जर 3 असले तर ट्राय हॅलोजन कंपाऊंड म्हणू. काही अडचण आहे का याच्यात, नाही. याच्यात काही अडचण आहे का, नाही. आता आता काय क्लासिफाय केलेलं आहे की बा, प्रायमरी हॅलाइड, सेकंडरी हॅलाइड आणि टर्शरी हॅलाइड. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ, ठीक आहे. आता मी एक अजून लिहितो. आता एक काम करा, एक हेच हेडिंग टाका. काय हेडिंग, पुस्तकामध्ये नंतरचं. ठीक आहे. आता एक हेडिंग टाका, क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशन 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 ऑफ मोनो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहायचं, फक्त एकच हॅलोजन पाहायचा, दुसरा कोणता पाहायचा का, नाही. क्लासिफिकेशन ऑफ काय, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय पाहायचा, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सगळ्यात पहिले याच्यात येते अल्किल हॅलाइड. काय येते, सगळ्यात फर्स्ट येते याच्यात अल्किल हॅलाइड. काय येते, अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडला आपण जनरल नोटेशन काय करतो, आर बॉन्ड एक्स. काय म्हणतो, आर बॉन्ड एक्स. वेअर वेअर आर म्हणजे कोणचा ग्रुप असते, अल्किल. वेअर आर म्हणजे कोणचा ग्रुप असते, अल्किल. आणि एक्स म्हणजे कोण असते, हॅलोजन. कोण असते, हॅलोजन.
किंवा आपण काय म्हणू शकतो या कंडिशन मध्ये काय म्हणू आपण हॅलाइड, काय म्हणू आपण हॅलाइड. ठीक आहे. ठीक आहे, आता याचं क्लासिफिकेशन करू ऑन द बेसिस ऑफ. ठीक आहे, याचं क्लासिफिकेशन कसं करायचं, किंवा आपण अल्किल हॅलाइड घेऊ. कोण घेऊ? अल्किल हॅलाइड. कोण घेतला आपण? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड घेतला. अल्किल हॅलाइडची कॅटेगरी किती पार्ट मध्ये क्लासिफाय होते? 3 पार्ट मध्ये. एक होते प्रायमरी, प्रायमरी अल्किल, अल्किल हॅलाइड, प्रायमरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. एक कोणचं होते? थोडं खाली घेतो. एक कोणचं होते? सेकंडरी. एक कोणचं होते? सेकंडरी अल्किल, अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणि एक थर्ड होते. थर्ड म्हणजे कोणचं होते? टर्शरी अल्किल, अल्किल हॅलाइड, टर्शरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. असे 3 कॅटेगरी पडतात. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी अल्किल हॅलाइड. आता एक सांगा, पहिली गोष्ट नाही का, प्रायमरी कार्बन म्हणजे काय, सेकंडरी कार्बन म्हणजे काय आणि टर्शरी कार्बन म्हणजे काय, ते आपण पहिले पाहून घेऊ. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय? प्रायमरी कार्बन. काय म्हणू आपण? प्रायमरी कार्बन. आता पहा, सिंपल मध्ये हे झालेलं असेल तुमचं जीओसी मध्ये. ठीक आहे. आता मी काय म्हणतो पहा, वेन वेन कार्बन, कार्बन, कार्बन attach to only only one carbon, only one adjacent adjacent carbon. ठीक आहे. लक्षात ठेवा, डेफिनेशनची गरज नाही. इज नोन ॲज, इज नोन ॲज, इज नोन ॲज प्रायमरी कार्बन, इज नोन ॲज प्रायमरी कार्बन. आता एक लक्ष द्या. ठीक आहे. सेकंडरी टर्शरीची डेफिनेशन देऊन तुम्हाला बोर करत नाही. ठीक आहे. लक्ष द्या. आता मी एक ब्रांच काढतो. एक काय काढतो? फक्त एक ब्रांच काढतो. हा, एक CH3 घेतला आपण. कोण घेतला? CH3. इथं कोण घेऊ? कार्बन. इथं कोण घेऊ आपण? CH3. इथं कोण घेऊ आपण? CH3. इथं कोण घेऊ आपण? CH2. इथं कोण घेऊ आपण? CH2. इथं कोण घेऊ आपण? CH2. ठीक आहे. CH घेऊ आपण. इथं कोण घेऊ आपण? CH3. इथं कोण घेऊ आपण? डबल CH2. इथं कोण घेऊ आपण? CH3. ठीक आहे. या एका एक्झाम्पल मधून तुम्हाला सगळं सांगतो. आता पहा, सगळ्यात पहिले हा वाला कार्बन नोटेट हे करा. कुठं गेलं? हायलाइट करा. पहा, तुम्हाला एक कार्बन हायलाइट कर. ओके, इथं डायरेक्ट कॅन्सलच होत आहे. एक मिनिट. हा वाला कार्बन दिसत आहे का तुम्हाला? हो. आता एक सांगा, हा वाला कार्बन किती कार्बन लाईटाचे आहे? जसं की तुम्हाला दिसत आहे, हा वाला कार्बन फक्त एकाच कार्बन लाईटाचे आहे. दिसत आहे का? हो. जी पिंक लाईन दिसत आहे ती. ठीक आहे. म्हणजे हा कार्बन फक्त एकाच कार्बन लाईटाचा, म्हणजे हा कोणता कार्बन झाला? प्रायमरी. कोणता झाला? प्रायमरी. मग या कार्बनला दिसत आहे का हा कार्बन? हो. हा कार्बन या साईडला कार्बन लाईटाचा आहे, एक झाला. हा कार्बन या साईडला बी या कार्बन लाईटाचा आहे का? हो. सेकंड झाला का? हो. ठीक आहे. म्हणजे किती कार्बन लाईटाचे आहे? 2. म्हणजे हा कोणचा कार्बन झाला? सेकंडरी. कोणचा कार्बन झाला? सेकंडरी. आता हा कार्बन पहा, कोणचा? हा वाला. ठीक आहे. हे कार्बन कोणाकोणाला लाईटायचं आहे? एक तुम्हाला या कार्बनला दिसत आहे, दिसला एक. सेकंड कोणचा दिसत आहे? वरच्या कार्बनला दिसला 2. आणि थर्ड कोणचा दिसत आहे? या कार्बनला दिसत आहे का? हो, दिसला 3. म्हणजे किती कार्बन लाईटायचे आहे? 3 कार्बन. म्हणजे हा कोणचा कार्बन झाला? टर्शरी. कोणचा झाला? टर्शरी. डबल हा कार्बन तुम्ही नोटेट करू शकता का? हो. इकडे दिसत आहे तुम्हाला, हा कार्बन लाईटायचा आहे, एक झाला. हा कार्बन दुसऱ्या कार्बनला लाईटायचा आहे, 2 झाले. म्हणजे किती कार्बन लाईटायचे आहे? 2. म्हणजे हा कोण झाला? डबल सेकंडरी कार्बन. कोण झाला? सेकंडरी. आता पहा, हा जो कार्बन आहे, हा किती कार्बन लाईटायचा आहे? हा इकडल्या साईडला, हा इकडल्या साईडला. म्हणजे हा बी कोणचा आला? सेकंडरी कार्बन. आता जो हा कार्बन आहे, लक्ष द्या, कोणचा? सर्कल केलेला. हा इकडे बी अटॅच आहे, एका कार्बनला दिसला एक. ठीक आहे. हा इकडे बी अटॅच आहे, दुसऱ्या कार्बनला दिसला 2. हा तिसऱ्या कार्बनला 3. हा चौथ्या कार्बनला 4. हा कोणता कार्बन आहे? क्वाटर्नरी कार्बन. आणि क्वाटर्नरी कार्बन तुम्हाला येते का? नाही. काही कामच नाही पडत क्वाटर्नरी कार्बनचं, कारण की ते त्याची बॉन्ड बनवायची क्षमता आता काय झालेली आहे? संपलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हायड्रोजन आयटम नाहीच आहे, रिप्लेसच नाही करू शकत. तर काही काम पडणार आहे का? नाही. ठीक आहे. हा कोणता कार्बन आहे? क्वाटर्नरी कार्बन. ठीक आहे. QC देतो मी सध्याच्या कंडिशनला. आता हे बाकीचे तिन्ही दिसत आहे तुम्हाला, एल ए म्हणू, एल काय म्हणू, बी म्हणू, एल काय म्हणू, सी म्हणू. ठीक आहे. हा तुम्हाला दिसत आहे की हा कार्बन प्रत्येक प्रत्येक कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे. दिसत आहे का? हो. समोर कोणत्या कार्बनला अटॅच आहे का? नाही. मग हा कोणचा आला? हा बी कोणचा आला? प्रायमरी. हा बी कोणचा आला? प्रायमरी. आणि हा बी कोणचा आला? प्रायमरी. मग ऑन द बेसिस ऑफ दिस आपण काय क्लासिफाय करू शकतो? अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणजे कोणचा? जर हॅलोजन. ठीक आहे. मग काय पाहू आपण? ठीक आहे. पहा, लक्ष द्या. ठीक आहे. पहिलं काय आपण पाहू? प्रायमरी. प्रायमरी. प्रायमरी काय? अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल, अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल हॅलाइड.
if if the halogen atom halogen halogen atom is is attached to attached to primary carbon atom primary carbon atom is known 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 as primary 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 alkyl अल्किल हॅलाइड. काय म्हणू आपण याला? प्रायमरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल मिथिल क्लोराइड CH3Cl हा हॅलोजन एकाच कार्बनला अटॅच आहे का? हो. ठीक आहे. हा कोण झाला? प्रायमरी अल्किल हॅलाइड. याला म्हणतो आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. पण हे डेफिनेशन फॉलो नाही करत ना, कारण की जो प्रायमरी अल्किल हॅलाइड काय म्हटलं आपण की एखादा कार्बन कसा असला पाहिजे? प्रायमरी. हा प्रायमरी कार्बन आहे का? नाही. हा कसा कार्बन आहे? नेकेड. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल, पण हे पडते प्रायमरी अल्किल हॅलाइड मध्ये येते, काही टेन्शन नाही घ्यायचं ह्याच्यात. ठीक आहे. सेकंड कोणता आहे ते? CH3 बॉन्ड काय? CH2 आहे का? हो. Cl. आता हा जो हॅलोजन आयटम आहे दिसत आहे का तुम्हाला? हा जो हॅलोजन आयटम आहे हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे? हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? तुम्हाला समजा दिसत असेल तर हा कार्बन फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे कोणचा कार्बन झाला? प्रायमरी कार्बन. ठीक आहे. मग प्रायमरी कार्बनला अटॅच असलेला जो हॅलाइड आहे ते कोणचा झाला? प्रायमरी हॅलाइड. मग जो हा हॅलाइड आहे हा कोणचा आहे? प्रायमरी हॅलाइड. कोणचा आहे? प्रायमरी हॅलाइड. ठीक आहे. अजून एखादा एक्झाम्पल पाहू शकतो का आपण? ठीक आहे, पाहून घ्या. ठीक आहे. इथं काय करा? बेन्झिन रिंग काढा. काही फरक नाही पडत हा, लक्ष द्या फक्त. इथं कोण घेऊ? Cl घेऊ. कोण घेऊ? Cl. असं एक स्ट्रक्चर काढलं. आता एक लक्ष द्या. हा जो Cl आहे हा या कार्बनला अटॅच आहे. दिसला का? हो. आता हा कार्बन आहे हा फक्त इकडल्या साईडने एकाच कार्बनला अटॅच आहे. बाकी कोणत्या कार्बनला अटॅच आहे का? नाही. मग हा काय झाला? डबल प्रायमरी हॅलाइड. कोणचा झाला? प्रायमरी हॅलाइड. कोणचा झाला? प्रायमरी. पण हा अल्किल हॅलाइड झाला का? नाही. पण याच्यात काय झाला आता? अरेंज झाला. मग हा काय झाला? प्रायमरी अल्किल नाही, अरेंज हॅलाइड झाला. ठीक आहे. आता पहा सेकंड कोणचं एक्झाम्पल पाहू याच्यात. सेकंड कोणता टाइप पॉइंट आहे याच्यातला ते म्हणजे आहे सेकंडरी सेकंडरी अल्किल हॅलाइड. हॅलाइड सेकंडरी अल्किल हॅलाइड. वेन सेम डेफिनेशन काहीच चेंज नाही करत. वेन हॅलोजन atom atom attached to attach attach to secondary carbon atom, then then it it is known as secondary अल्किल हॅलाइड. सेकंडरी काय? अल्किल हॅलाइड. जसं की पहा एक्झाम्पल मध्ये पहा. आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 कोण घेतला आपण? CH3 बॉन्ड काय? CH3 आणि इथे काय लावू आपण? X लावू. आता X म्हणजे कोण लावू शकता? आता Cl लई वेळा घेतला आपण, आता काय लावू? Br लावू. आता Br कोणत्या कार्बनला अटॅच आहे? लक्ष द्या. यावाल्या कार्बनला अटॅच आहे. दिसत आहे का? हो. यावाला कार्बनला दिसत आहे का? हो. हे बघा पिंक वाला करतो. पिंकी. ठीक आहे. आता हा कार्बन या कार्बनला अटॅच आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आणि कोणत्या कार्बनला अटॅच आहे? या कार्बनला. दोनच कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे. आता दोनच कार्बनला अटॅच आहे म्हणजे तो कार्बन कोणता झाला? सेकंडरी कार्बन झाला. आहे की नाही? हो. मग हा हॅलाइड बी कोणता झाला? सेकंडरी अल्किल हॅलाइड. कोणता झाला? सेकंडरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. सेम अजून एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण? CH3 बॉन्ड काय? CH2 बॉन्ड काय? C बॉन्ड काय? CH3 बॉन्ड काय? H बॉन्ड काय? Br. कोण घेतला? Br. पहा लक्ष द्या. आपल्याला कोणत्या कार्बनची गरज आहे? या कार्बनची. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? इकडून या एका कार्बनला अटॅच दिसत आहे, इकडून या एका कार्बनला अटॅच दिसत आहे. दोन कार्बनला अटॅच दिसत आहे आणि त्याला कोण अटॅच आहे? Br. कोण अटॅच आहे? Br. म्हणजे हा बी कोणता झाला? अल्किल हॅलाइड. ठीक आहे, समजलं. आता लास्ट पाहू आपण कोणचा? ते म्हणजे आहे थर्ड म्हणजे कोणचा? टर्शरी. ठीक आहे. एक मिनिट. लास्ट कोणचा पाहू आपण? टर्शरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. वेन डबल तेच डेफिनेशन. वेन हॅलोजन atom is
इज इज अटॅच टू काय आता टर्शरी कार्बन ॲटम कार्बन ॲटम then it is known as known as then it is known as tertiary alkyl halide halide then it is known as tertiary alkyl halide. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल आपण काय घेऊ CH3 घेतला आपण बॉन्ड बॉन्ड काय CH3 बॉन्ड काय CH3 बॉन्ड काय CH3 बॉन्ड काय लिहू आपण इथं आयोडीन लिहू लिहिला का हो आयोडीन हा हॅलोजन आहे का हो पहिली गोष्ट आयोडीन हा हॅलोजन आहे का हो एवढं कन्फर्म झालं का हो मग पहा आता आयोडीन कोणत्या कार्बनला अटॅच आहे दिसतंय का तुम्हाला यावाल्या कार्बनला अटॅच आहे ठीक आहे डब्बा आहे डब्बा अंकल का टीव्ही डब्बा ठीक आहे यावाल्या कार्बनला अटॅच आहे का हो आता हा किती कार्बनला अटॅच आहे एक दोन न तीन कार्बनला अटॅच आहे हो साईडला किती तीन म्हणजे हा कोणता कार्बन झाला टर्शरी कार्बनला कोण अटॅच आहे रे भाऊ टर्शरी कार्बनला अटॅच आहे आयोडीन म्हणजे कोण आहे हॅलोजन मग हा जो हॅलाइड झाला हा कोणता झाला अल्किल अल्किल हॅलाइड कोणता झाला टर्शरी अल्किल हॅलाइड आता ठीक आहे एक आता मोठं विशाल स्ट्रक्चर काढतो मी आणि त्याच्यातच तुम्ही सांगा की बा कोणचा प्रायमरी आहे कोणचा सेकंडरी आहे कोणचा टर्शरी आहे ठीक आहे आपण ते पाहू एकदा बराबर पॉईंट नुसार चालू आहे ना आपला हो पाहता एक स्ट्रक्चर काढतो भयंकर मोठं काढतो त्या स्ट्रक्चरला काही सेन्स आहे का नाही काही सेन्स आहे का काहीच नाही ठीक आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे सांगायचं आहे कोणचा प्रायमरी आहे कोणचा सेकंडरी आहे कोणचा टर्शरी ठीक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 ठीक आहे 19 20 इथे एक लावा एक्स म्हणजे कोण हॅलोजन इथे बी कोण लावा एक्स ठीक आहे इथे बी कोण लावा एक्स 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 आता किती एक्स दिले तुम्हाला 1 2 3 4 5 अजून देऊ का एक्स अजून देऊ का एक्स ठीक आहे अजून काय देऊ एक्स आता काय सांगायचं तुम्हाला कोणता हॅलोजन हा प्रायमरी आहे सेकंडरी आहे टर्शरी ठीक आहे बस एवढं सांगा आजचा क्लास आपण इथंच थांबून देऊ ठीक आहे मग पहा आता नोट करू आपण वन स्टेप बाय स्टेप जाऊ पहिले काय करू या हॅलोजनला सर्कल केलं या हॅलोजनला पकडला आपण पकडला का हो आता हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे ठीक आहे हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे दिसत आहे का तुम्हाला फक्त एका कार्बनला दिसत आहे का हो बाकी कोणत्या कार्बनला आहे का नाही म्हणजे हा कोणता कार्बन झाला प्रायमरी मग हा हॅलाइड कोणता झाला प्रायमरी अल्किल हॅलाइड एच म्हणजे काय प्रायमरी अल्किल हॅलाइड ठीक आहे मग या हॅलोजनवर आहे ठीक आहे केला का येलो सर्कल ठीक आहे सेकंड टाइम येलो सर्कल केला का हो आता हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे यावाल्या दिसत आहे का हो दिसत आहे हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे इकडे एक अटॅच आहे दिसला आणि इकडे एक अटॅच आहे दिसला का हो म्हणजे किती कार्बनला अटॅच आहे दोन म्हणजे हा जो कार्बन आहे हे कोणचा आहे सेकंडरी कोणचा आहे सेकंडरी मग हा बी अल्किल हॅलाइड कोण झाला सेकंडरी अल्किल हॅलाइड कोण झाला सेकंडरी अल्किल हॅलाइड या ब्लॅक पेनचा वापर करतो मग चांगला वाटेल अजून ओके ठीक आहे मग पहा हा हॅलोजन पहा दिसला का हो दिसला हा हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे का हो दिसला का हो ठीक आहे हा कार्बन इकडे या कार्बनला अटॅच आहे एक इकडे या कार्बनला अटॅच आहे दोन आणि इकडं खालच्या कार्बनला अटॅच आहे तीन किती कार्बनला अटॅच आहे तीन म्हणजे हा जो कार्बन झाला हा कोण झाला टर्शरी कोण झाला टर्शरी मग हा बी हॅलाइड कोण झाला टर्शरी अल्किल हॅलाइड कोण झाला टर्शरी अल्किल हॅलाइड एच म्हणजे काय अल्किल हॅलाइड टर्शरी अल्किल हॅलाइड याला गायब करतो मी एक मिनिट हा झाला का गायब आता चांगलं दिसते आता कोणच्या या हॅलोजन वरील आला का हो ठीक आहे आता हा कोणाला अटॅच आहे यावाल्या कार्बनला हा कोणचा कार्बन एलाइक अटॅच आहे आणि इकडं हा एलाइक अटॅच आहे का हो म्हणजे हा कोण झाला सेकंडरी अल्किल अल्किल हॅलाइड आणि हा कार्बन कोणचा आला सेकंडरी कार्बन कोणचा आला सेकंडरी कार्बन मग बाकीचं तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता का हा जसा दिसत आहे हा कोणचा आहे ते प्रायमरी कोणचा आहे ते प्रायमरी हा जे ते हा कोणचा आहे ते टर्शरी कोणचा आहे ते टर्शरी काऊन टर्शरी सरपा इथं हा कार्बनला अटॅच आहे हा कार्बन वरच्या एक कार्बनला अटॅच आहे खालच्या दुसऱ्या या आणि तिसऱ्या या तीन कार्बनला दिसत आहे म्हणजे हा कोणचा कार्बन झाला टर्शरी कार्बन कोणचा आला टर्शरी कार्बन मग हा हॅलाइड आहे कोणचा आहे टर्शरी अल्किल हॅलाइड कोणचा आहे टर्शरी अल्किल हॅलाइड सेम या केसमध्ये हा हॅलोजन पहा असाल तर हा कोणाला अटॅच आहे फक्त एका कार्बनला हा कार्बन कोणाला अटॅच आहे इकडे एका कार्बनला म्हणजे हा कोणचा कार्बन झाला प्रायमरी मग हा हॅलाइड कोण झाला प्रायमरी अल्किल हॅलाइड प्रायमरी अल्किल हॅलाइड ठीक आहे हा बी कोण झाला प्रायमरी हा बी कोण झाला प्रायमरी बाकीचं तुम्ही होमवर्क म्हणून करून घेसाल ठीक आहे
आजच्यासाठी बस एवढंच. आज आपण काय चालू केलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. त्यामध्ये आपण काय पाहिलं पहिले, हॅलोजन म्हणजे काय, हॅलोजन म्हणजे काय, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग काय पाहिलं आपण, द कंपाऊंड विच मेड अप ऑफ काय, कार्बन, हायड्रोजन. त्याला काय म्हटलं आपण, हायड्रोकार्बन्स. काय म्हटलं, हायड्रोकार्बन्स. त्यात काय पाहिलं आपण, अल्केन, अल्किन, अल्काइन आणि अरिन्स. ठीक आहे. मग काय पाहिलं, हॅलो अल्किन्स. हॅलो अल्किन्स म्हणजे काय, जेव्हा एखादा हायड्रोजन इज रिप्लेस होते कशातून, अल्किन्स मधून, बाय हॅलोजन ऍटम, त्याला काय म्हटलं आपण, हॅलो अल्केन्स. काय म्हटलं, हॅलो अल्केन्स. किंवा आपण त्याला अजून काय म्हणू शकतो, मोर कॉमनली काय म्हणतो आपण त्याला, अल्किल हॅलाइड. काय म्हणतो, अल्किल हॅलाइड. मग नेक्स्ट काय पाहिलं आपण, हॅलो अरेन्स. आता यामध्ये काय येते, अरेन्स म्हणजे काय, अरोमॅटिक कंपाऊंड. जेव्हा एखादा हायड्रोजन अरोमॅटिक कंपाऊंड मधला रिप्लेस होते कशानं, हॅलोजननं, त्यालाच काय म्हटलं आपण, हॅलो अरेन्स. काय म्हटलं, हॅलो अरेन्स. ठीक आहे. त्याच काय म्हटलं आपण, बेन्झिन. बेन्झिन मधून एक हायड्रोजन काय केला आपण, रिप्लेस केला कशानं, क्लोरीन ऍटमनं. त्याला काय म्हटलं आपण, क्लोरोबेन्झिन. दिसत आहे इथं किती आहे, 6 हायड्रोजन. इथं किती आहे, 6. इथं किती आहे, 5. इथे किती आहे, 5. एखादा हायड्रोजन रिप्लेस झालेला दिसत आहे आपल्याला, हो. ठीक आहे. म्हणून हा काय झाला, हॅलो अल्केन्स. ठीक आहे. मग काय केलं आपण, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन. जर नंबर ऑफ हायड्रोजन एक असेल त्याला काय म्हणतो आपण, मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. जर 2 असेल त्याला काय म्हणू आपण, डायहायड्रोजन डेरिव्हेटिव्ह सॉरी. आणि 3 असेल त्याला काय म्हणू आपण, ट्रायहायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सेम आपण सेम कंपाऊंड कशासाठी लागू केला आपण, अरोमॅटिक कंपाऊंड साठी बी, हॅलो साठी बी, मोनो, डाय आणि ट्राय कंपाऊंड म्हटलेला आहे, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ हॅलोजन ऍटम. त्यात आपण सगळ्यात पहिले कोणता कंपाऊंड पाहिलेला आहे, बीएससी, बेन्झाईन हेक्साक्लोराइड. कोण म्हणतो, बीएससी. हे कशासाठी यूज करतो आपण, मुंग्या मारायसाठी. कशासाठी, मुंग्या मारायसाठी. जे शेतकरी आहेत त्यांना माहितच असते. ठीक आहे. मग काय केलं आपण, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यात सगळ्यात पहिले काय केलं आपण, अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड 3 मध्ये क्लासिफाईड झालं. कशामध्ये, 3 पार्ट मध्ये. एक कोणचा प्रायमरी, एक कोणचा सेकंडरी, एक कोणचा टर्शरी. 3 मध्ये क्लासिफाईड झाले. हो. आता 3 मध्ये कसे केले आपण, डिपेंडिंग अपॉन द हॅलोजन ऍटम कशाला अटॅच आहे, कशाला अटॅच आहे. जर प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर ते कोणता झाला, प्रायमरी अल्किल हॅलाइड. जर सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तो कोण झाला, सेकंडरी अल्किल हॅलाइड. जर टर्शरी कार्बनला असेल त्याला काय म्हणू आपण, टर्शरी अल्किल हॅलाइड. काय म्हणू, टर्शरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. त्याचेच आपण एक्झाम्पल पाहिले. दॅट्स ऑल. उद्या आपण काय पाहणार आहोत, उद्या आपण पाहणार आहोत, उद्याचा लेक्चर नाही का मस्त असणार आहे. अजून अलिलिक हॅलाइड, बेन्झिलिक हॅलाइड, विनिलिक हॅलाइड. अजून कोणचं आहे ते समोर 2-4 एक्झाम्पल ते बी पाहून घेऊ. काही 1-2 पीवाय क्यू बी घेऊन येईल की नाही बा, याच्यावर समजा कोणता पीवाय क्यू आला असेल तर मला तर नाही वाटत एवढी इझी विचारेल म्हणून. ठीक आहे. 5 टॉपिक आहे, एकदम एका मिनिटात होऊन जाते. जास्त वेळ नका घालू याच्यावर. ठीक आहे. आजसाठी एवढंच. हे 2-3 वगैरे हे स्ट्रक्चरचा काही सेन्स नाही म्हणत. याचा युपीएससी नेम तुम्हाला विचारला जात नाही. तुम्हाला फक्त काय विचारला, की बा एवढं मोठं स्ट्रक्चर दिलं, याच्यातलं तुम्हाला काय फक्त क्लासिफाय करायचं, प्रायमरी कोणचा, सेकंडरी कोणचा आणि टर्शरी कोणचा. ठीक आहे. ओके. डन फॉर ऑल. काय म्हटलं मी, मलाच नाही माहिती. थँक्यू फॉर लिसनिंग. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. गुड बाय.